मगाशी तू कृषी पर्यटन आणि होमस्टे हम्म. याचा एक उल्लेख केलास. हम्म. तर जेव्हा हे सुरू करायचं किंवा आपण असं काहीतरी करूया असं ठरवलं असाल जेव्हा तुम्ही, तेव्हा यातलं काय करायचं आणि काय नाही करायचं हे कसं ठरवलं आणि काय ठरवलं? शेतकऱ्याची जी चित्र आमच्या डोळ्यासमोर होतं हे तर वेगळं आहे असं झालं की अरे शेतकरी म्हणजे तो गरीब बिचारा, अंगावरती धड कपडे नसलेला, ज्याच्या हातापायामध्ये शूज नाहीत आणि याची हलाखीचीच अवस्था. आणि दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी तसं चित्र अजून आहे. का आहे याचं उत्तर देताना शेखर दादांनी अत्यंत योग्य पद्धतीने सांगितलं, कारण त्याला प्रतिष्ठा नाही. कृषी पर्यटन ही तुम्हाला शेतीच्या कामाबद्दल अभिमान देणारी गोष्ट असायला पाहिजे. ते बघितल्यावरती असं वाटलं की अरे हे बेस्ट आहे. आपलं घर आणि त्या घरामध्येच 4 मंडळी येऊन राहतील, तेवढं आपल्याला झेपेल. आणि नाहीच आपलं चाललं, बायचान्स आपल्याला नाही चालवता आलं किंवा, तर आपलं घर आहे, आपण राहू, आपले मित्रमंडळी येतील, नातेवाईक येतील, राहतील, आर्थिक योजना काय करायची ते बघू.